Okay, so in the last picture we were discussing SN1 and SN2 mechanism. SN1 and SN2 mechanism. So we will discuss the difference today between SN2 and what? SN1. SN2 stands for bimolecular nucleophilic substitution. Bimolecular nucleophilic substitution. SN1 stands for unimolecular nucleophilic substitution. SN2 stands for bimolecular nucleophilic substitution and SN1 stands for unimolecular nucleophilic substitution. SN2 मध्ये rate of reaction depends on substrate as well as reagent. Substrate as well as reagent. The rate of reaction कशावरती depend राहते? Substrate as well as reagent. Unimolecular reaction ला rate of reaction depends only on substrate. Only on substrate. Only on substrate. ठीक है? It is a one-step mechanism. It is a one-step mechanism and only one transition state is formed. It is a one-step mechanism and only one transition state is formed. इथं काय असणार आहे? It is a two-step mechanism. It is a two-step mechanism and how many transition states are formed? And two transition states are formed. How many transition states are formed? Two transition states are formed. Next. आणि काय म्हणू शकतो यामध्ये सांगू शकता अजून एक काय डिफरन्शिएशन पॉइंट येऊ शकते फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटायन डज नॉट टेक्स प्लेस formation of carbocation does not takes place. इथं SN1 मध्ये formation of carbocation takes place. Formation of carbocation takes place. Formation of what takes place? Carbocation takes place. पुढं परत अजून काय सांगू शकताय डिफरन्शिएटिंग पॉइंट यामध्ये सांगा जरा लक्षात घ्या. The simultaneous bond breaking and bond forming takes place. Simultaneously bond breaking and bond forming takes place. इथं सायमल्टेनियसली बॉन्ड फॉर्म आणि काय होतो बॉन्ड ब्रेक होतो सिंगल स्टेप मध्ये. कशामध्ये? इथं काय होते फर्स्ट बॉन्ड ब्रेकिंग takes place and then in next step what takes place? Bond forming takes place. What takes place? Bond forming takes place.
समझ में आ रहा है? अजून आहेत पॉइंट्स. SN1 SN2 मध्ये आणि SN1 मध्ये ओनली बॅकसाइड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल इज पॉसिबल. हो ना? SN2 मध्ये काय होतंय? SN2 मध्ये काय होतंय? काय होतं SN2 मध्ये? फक्त बॅकसाइड अटॅक होतं, फ्रंट साइड अटॅक होत नाही. इथं काय होतंय? SN1 मध्ये फर्स्ट फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटायन takes place. First formation of carbocation takes place, and then nucleophile can attack front side as well as front side as well as front side as well as front side as well as. समझ में आ रहा है? पहिला SN2 मध्ये ओनली बॅकसाइड अटॅक टेक्स प्लेस ऑफ न्यूक्लियोफाइल फर्स्ट स्टेप मध्येच. इथं फर्स्ट फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटायन टेक्स प्लेस, ज्यामध्ये ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री येते. आणि इथं मग न्यूक्लियोफाइल कॅन अटॅक फ्रॉम फ्रंट साइड अँड बॅक साइड. आता बघा अजून एक पॉइंट येते. फॉर्मेशन ऑफ पेंटाकोऑर्डिनेट takes place. इथं फॉर्मेशन ऑफ ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्रीचं स्पेलिंग काय रे? टेक्स प्लेस. हे दोन्ही जे काय होते ते कशामध्ये? फॉर्मेशन ऑफ पेंटाकोऑर्डिनेट टेक्स प्लेस इन ट्रान्झिशन स्टेट. कोणत्या स्टेटमध्ये? आणि फॉर्मेशन ऑफ ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री टेक्स प्लेस इन ट्रान्झिशन स्टेट 1. कारण 2 आहेत ना. इथं जो प्रोडक्ट असतो तो काय असतो? 100% काय असतं? इन्व्हर्जन ऑफ काय असतं? कॉन्फिगरेशन. 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. इथं प्रोडक्ट जो असतो तो 50% रिटेन्शन आणि 50% रिटेन्शन आणि 50% इन्व्हर्जन, म्हणजे रेसिमिक मिक्सचर. 50% रिटेन्शन and 50% inversion of configuration takes place. 50% retention and 50% inversion of configuration takes place. समजते का मी काय सांगते? येस और नो? येस और नो? बघा काय काय सांगितलं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झाम मध्ये ना स्टेट बोर्डला प्रश्न कशाबद्दल येतात? एक तर एक्सप्लेन द हायड्रोलायसिस ऑफ SN1 SN2 किंवा राईट द डिफरन्स बिटवीन SN1 आणि SN2. फिक्स्ड क्वेश्चन आहे हा मधला काहीतरी एक आहे ना. पहिला SN2 बायमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक आहे, युनिमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक आहे. बायमॉलिक्युलर का? तर रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ऑन सबस्ट्रेट एज वेल एज रिएजंट. युनिमॉलिक्युलर का? बिकॉज रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ओनली ऑन द सबस्ट्रेट. इथं बायमॉलिक्युलर का? इट इज ओनली वन स्टेप मेकॅनिझम. इट इज ओनली वन स्टेप मेकॅनिझम. हा, आणि त्यामुळे एकच ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होतं. इट इज अ 2 स्टेप मेकॅनिझम आणि 2 ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होतात. इथं फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटायन डज नॉट टेक्स प्लेस SN2 मध्ये. SN1 मध्ये फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटायन टेक्स प्लेस. ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री असते कार्बोकेटायनची जॉमेट्री कशी असते? ट्रायगोनल प्लॅनर. नेक्स्ट SN2 मध्ये सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मिंग टेक्स प्लेस. इथं सायमल्टेनियसली फर्स्ट बॉन्ड ब्रेकिंग टेक्स प्लेस and then in the next step bond forming takes place. What takes place? Bond forming takes place. SN2 मध्ये
only backside attack of nucleophile is possible. SN1 मध्ये first formation of carbocation takes place. Then nucleophile can attack from front side as well as, पण जेव्हापर्यंत कार्बोकेटाइन होत नाही तोपर्यंत फ्रंट साइड आणि बॅक साइडचा संबंध येत नाही. ठीक आहे. इथं जो ट्रान्झिशन स्टेट असते त्यामध्ये पेंटा कोऑर्डिनेट फॉर्म होते. इथं जी ट्रान्झिशन असते त्यामध्ये ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री फॉर्म होते. इथं 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन प्रोडक्ट असतो. प्रोडक्ट ऑब्टेन्ड इज, इथं बघा, प्रोडक्ट ऑब्टेन्ड इज 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. आणि इथं काय असतं, प्रोडक्ट ऑब्टेन्ड इज 50% रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन आणि 50% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट एक आहे, ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी. काय? ऑर्डर ऑफ व्हॉट? ऑर्डर ऑफ व्हॉट? ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी. ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी टर्शरी नाही. कोण असतं ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी मध्ये? SN2 मध्ये काय असतंय? प्रायमरी अल्किल हॅलाइड सगळ्यात जास्त, त्यापेक्षा कमी सेकंडरी अल्किल हॅलाइड, त्यापेक्षा कमी टर्शरी अल्किल हॅलाइड. नेक्स्ट, ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी सेकंडची, ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी नेक्स्टची काय असते? टर्शरी अल्किल हॅलाइड, मग सेकंडरी अल्किल हॅलाइड आणि मग प्रायमरी अल्किल हॅलाइड. लिहून घ्या डिफरन्स बिटवीन SN1 आणि SN2 मेकॅनिझम. आणि खूपदा चुकी काय करताय माहितीये का तुम्ही? सो इथं बघा, cyanide ion is capable of attacking through more than one site atom. म्हणजे कार्बन कडे पण लोन पेअर आहे आणि नायट्रोजन कडे पण काय आहे तर लोन पेअर आहे. पण देताना कोणतरी एकच देणार. तुम्हाला आठवते का ही रिएक्शन की आपण अल्किल हॅलाइड घेतला आणि त्या अल्किल हॅलाइडला पोटॅशियम सायनाइड बरोबर ट्रीट केलं तर कार्बननं लोन पेअर दिला आणि तुम्हाला मिळताना काय मिळालं तर अल्किल सायनाइड मिळाला आणि पोटॅशियम हॅलाइड बाहेर पडलं. मी तुम्हाला म्हटलं हा प्युअरली आयोनिक कॅरेक्टर असतो. ठीक आहे. आणि त्याच केसमध्ये जेव्हा तुम्ही अल्किल हॅलाइडला कशाबरोबर ट्रीट केला? सिल्वर सायनाइड बरोबर ट्रीट केला, तर ह्या केसमध्ये नायट्रोजनला लोन पेअर दिलं कारण कोव्हॅलेंट बॉन्डिंग होतं सिल्वर आणि कार्बन मध्ये. सो आपल्याला मिळताना RN ट्रिपल बॉन्ड काय मिळाला? C. त्यातला एक बॉन्ड काय असते? कोऑर्डिनेट आणि X. समजते का? म्हणजे एका तुम्ही सायनाइडच वापरला दोन्ही केसमध्ये, पण एका केसमध्ये कार्बननं लोन पेअर दिला आणि एका केसमध्ये नायट्रोजननं. तसंच एका त्या केसमध्ये NO2 जे असतंय त्यामध्ये पण असतंय. NO2 मध्ये नायट्रोजन कडे पण लोन पेअर असतंय आणि ऑक्सिजन कडे पण काय असते तर लोन पेअर असते. कोणाकडे लोन पेअर असते? ऑक्सिजन. मग कोण पण देऊ शकतो, नायट्रोजन पण देऊ शकतो, ऑक्सिजन. सिल्वर नायट्राइड वापरला तर नायट्रोजन लोन पेअर देते. पोटॅशियम नायट्राइड वापरला तर ऑक्सिजन काय करते? लोन पेअर. असे न्यूक्लिओफाइल्स ज्यामध्ये दोन डोनर ऍटम्स असतात पण देताना कोणतरी एकच देते, त्याला आपण कसले न्यूक्लिओफाइल्स म्हणतो? एम्बिडेंटेड न्यूक्लिओफाइल्स. कसले न्यूक्लिओफाइल्स आहेत? कसले न्यूक्लिओफाइल्स आहेत? कसले न्यूक्लिओफाइल्स आहेत? समझ में आ रहा है? येस और नो? ठीक आहे. आता आपण SN1 आणि SN2 मेकॅनिझम बघितलेला होता. काय बघितलेला होता? SN1 आणि SN2 mechanism. Now we are going to discuss what are the factors influencing the SN1 and SN2 mechanism. म्हणजे कोणत्या फॅक्टर्स वरती डिपेंड राहतं की एखादा अल्किल हॅलाइड आहे त्यामध्ये SN1 mechanism होणार का SN2 mechanism. नेचर ऑफ सबस्ट्रेट. आता नॉर्मली नेचर ऑफ सबस्ट्रेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. SN2 मध्ये आपण म्हटलं की प्रायमरी अल्किल हॅलाइड्स इझिली होतात, हा ना, कारण SN2 मध्ये आपण बघितलं की फ्रंट साइड अटॅक पॉसिबल नाहीये, फक्त बॅक साइड अटॅक पॉसिबल आहे. आणि जी ट्रान्झिशन स्टेट आहे ती पेंटा कोऑर्डिनेट आहे. ट्रान्झिशन स्टेट काय आहे? मग पेंटा कोऑर्डिनेट ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होण्यासाठी तुम्हाला असा अल्किल हॅलाइड पाहिजे की ज्यामध्ये स्टरिक हिंडरन्स काय आहे? कमी. काय कमी आहे? कोणामध्ये स्टरिक हिंडरन्स कमी असतं? अल्किल हॅलाइड्स. त्यापेक्षाही कमी मिथिल हॅलाइड्स मध्ये. मिथिल हॅलाइड हा अल्किल हॅलाइडचाच पार्टनर म्हणतो आपण. समज में आ रहा है? प्राइमरी अल्किल हॅलाइड
RCH2X, RCH2X. आणि टर्शरी अल्किल हॅलाइड्स जे असतात त्यामध्ये स्टरिक हिंडरन्स जास्त आहे. काय जास्त आहे? तिथं पेंटा कोऑर्डिनेट फॉर्म करून चालेल, होईल पेंटा कोऑर्डिनेट फॉर्म, टोटली बॉन्ड काय होणार आहे? ब्रेक. आणि मग कार्बोकेटायन फॉर्म होणार. त्याची जॉमेट्री कशी आहे? ट्रायगोनल प्लॅनर. आणि मग अटॅक कसा होणार आहे? फ्रंट साइड ऍज वेल एज. सो बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग मध्ये सगळ्यात पहिला आहे नेचर ऑफ सबस्ट्रेट. आपण बघितलं द ट्रान्झिशन स्टेट ऑफ SN2 मेकॅनिझम कशी आहे? पेंटा कोऑर्डिनेट. कशी आहे? म्हणजे क्राउडेड आहे, गर्दीची आहे. कशी आहे? गर्दीची आहे. As a result, SN2 mechanism is favored by primary alkyl halide and it is least favored by tertiary alkyl halide. कारण प्रायमरी अल्किल हॅलाइड्स मध्ये गर्दी कमी असते आणि टर्शरी अल्किल हॅलाइड्स मध्ये गर्दी, समझ में आ रहा है? येस और नो? येस और नो? ओके. नाउ SN1 मध्ये बघा, SN1 मध्ये प्लॅनर कार्बोकेटायन फॉर्म होतोय. टू स्टेप मेकॅनिझम आहे. किती मेकॅनिझम आहे? पहिल्या स्टेप मध्ये पूर्ण जुना बॉन्ड काय झाला? ब्रेक. आणि टेट्राहेड्रल जॉमेट्री कशामध्ये कन्वर्ट झाली? ट्रायगोनल प्लॅनर. मग आता गर्दी कमी झाली. काय झाली? बॉन्ड ब्रेक झाला ना की नाही ब्रेक झाला? आठवते का कालचं काय? बॉन्ड ब्रेक झाला की नाही ब्रेक झाला? असा काहीतरी होता टेट्राहेड्रलला. हा सी इथं काय? CH3. निमिष प्लीज इथं लक्ष द्या. हा CH3 आणि हा परत काय तर CH3 आणि इथं काय होता तर Br. पहिल्या केसमध्ये हा फक्त बॉन्ड काय झाला? ब्रेक. आणि ह्याची जी टेट्राहेड्रल जॉमेट्री होती ती कशामध्ये कन्वर्ट झाली? ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री मध्ये. ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री, टर्शरी कार्बोकेटायन मिळाला तुम्हाला CH3, इथं पण CH3 आणि इथं पण काय मिळाला? CH3. इथं चार्ज काय आला? पॉझिटिव्ह. ह्याला म्हणतात टर्शरी ब्युटिल कार्बोकेटायन. काय म्हणतो आपण याला? टर्शरी ब्युटिल कार्बो. येस और नो? सो इथं बघा, SN1 मध्ये अ प्लॅनर कार्बोकेटायन इंटरमिजिएट इज फॉर्म्ड इन SN1. प्लॅनर कार्बोकेटायन आहे म्हणजे बॉन्ड अँगल 120 डिग्री झाला, त्यामुळे तिथं फ्रंट साइड अटॅक पण पॉसिबल आहे आणि इट हॅज नो स्टरिक क्राउडिंग. जर कार्बोकेटायन फॉर्म झाला तर, किंवा ट्रान्झिशन स्टेट जेव्हा पहिली फॉर्म होते त्यावेळी क्राउडिंग कमी होतं. त्याच्या आधी क्राउडिंग काय आहे? जास्त. So bulky alkyl groups can be easily accommodated in the planar carbocation. So as a result, SN1 mechanism is mostly favored by tertiary halides. SN1 mechanism मध्ये काय होतंय? कार्बोकेटायन फॉर्म होते. काय फॉर्म होतंय? ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री. बॉन्ड अँगल वाढतो 109 डिग्री 28 मिनिट ते 120, म्हणजे क्राउडिंग कमी झाली. मग क्राउडिंग कमी होणं कुठं गरजेचं आहे? टर्शरी अल्किल हॅलाइड्स मध्ये. क्राउडिंग कमी होणं कुठं गरजेचं आहे? म्हणून SN1 मेकॅनिझम कोणाला फेवर करतं? टर्शरी. समझ में आ रहा है? यस और नो? यस और नो? यस. एंड लीस्ट फेवर्ड इन द प्राइमरी. ठीक है. फॉर्मेशन ऑफ प्लॅनर कार्बोकेटायन इंटरमिजिएट इज अ रिझल्ट of relief from the steric crowding present in the tertiary halide structures. सबस्ट्रेट. ठीक आहे. सेकंडली, कार्बोकेटायन इंटरमिजिएट जो असतो हा प्लस आई इफेक्ट न स्टॅबिलाइज केला जातो. आता मला खूप जणांना माहिती आहे की प्लस आई इफेक्ट म्हणजे काय माहित नसतं. काय माहित नसतं? प्लस आई इफेक्ट. आपण बघूया पहिला प्लस आई इफेक्ट काय असतं. ठीक आहे. इथं बघा, जरा इथं सगळ्यांनी लक्ष द्या. काय, हा कार्बन आहे, हा CH3 ग्रुप आहे, हा CH3 ग्रुप आहे आणि हा पण काय आहे? CH3 ग्रुप आहे आणि इथं Br बॉन्ड होता. ठीक आहे, फाईन. आपल्याला काय माहित आहे की हॅलोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे? जास्त. म्हणजे त्याची ऍबिलिटी टू अट्रॅक्ट शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ काय आहे? जास्त. म्हणजे हा शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कोणाकडे जाणार आहे? Br कडे जाणार. मग जर दोन्ही Br कडे गेले तर आपल्याला मिळताना काय मिळतंय? कार्बोकेटायन मिळते. मी इथं काही ट्रान्झिशन स्टेट वगैरे काही ड्रॉ करत नाही, काय डायरेक्टली लिहिते. इथं काय मिळते आपल्याला? टर्शरी कार्बोकेटायन मिळते. ठीक आहे. आणि Br मायनस. मला सांगा, कदाचित हा कार्बोकेटायन जेव्हा फॉर्म झाला, त्याला कमतरता भासणार आहे की नाही भासणार आहे? पहिला तर त्याचा ऑक्टेट कंप्लीट होता ना, पण जेव्हा कार्बोकेटायन फॉर्म झाला त्याचा ऑक्टेट कंप्लीट आहे का? त्याचा एक इलेक्ट्रॉन गेला, मग तो कायम दुःखात असणार ना.
की माझा एक इलेक्ट्रॉन गेलाय आणि मला तो इलेक्ट्रॉन परत पाहिजे. असल्या दुःखात असणार की नसणार आहे? असणार आहे. बरं आता मज्जा कसं सांगू तुम्हाला. फॉर एक्झाम्पल श्रद्धा इज अ कार्बोकेटाइन. श्रद्धा इज अ सेंटर कार्बन. ओके, ठीक आहे. निमिष पार्टनर आहे, शौर्य पार्टनर आहे, भक्ती पार्टनर आहे आणि नीलराज पण पार्टनर आहे. ठीक आहे. नीलराज इज अ हॅलोजन. सो त्यानं ती पार्टनरशिप तोडली आणि जे काय बाइंडिंग होतं 100 रुपयाचं दोघांमध्ये, तो काय केला, श्रद्धाचे पण 100 रुपये काढून गेला. 200 रुपये घेऊन तू निघून गेलास. तू दुःखात आहेस की नाही? तुझ्याकडचे 100 रुपये कमी झाले की नाही? मग तू काय म्हणणार, मला 100 रुपये पाहिजेत, मला 100 रुपये पाहिजेत. मग 10 वेळा ती नीलराजला कन्व्हिन्स करणार, ये रे बाबा, नाहीतर कोणाला तरी कन्व्हिन्स करत बसणार. येस ऑर नो? बट इन केस जर निमिषनं म्हटलं किंवा शौर्यनं म्हटलं किंवा भक्तीनं म्हटलं की आम्ही आमच्याकडचे तुला 20-20 रुपये देतो, तिचं दुःख वाढणार का कमी होणार? स्टॅबिलिटी वाढणार की नाही? काय रे भावा, वाढणार की नाही स्टॅबिलिटी? अल्काइल ग्रुप असतात ना, अल्काइल ग्रुप हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतात. म्हणजे ते स्वतःचं शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन समोरच्याकडे ढकलत असतात, ज्याच्याकडे कमतरता आहे, ज्याच्याकडे याला म्हणतात प्लस आय इफेक्ट. काय म्हणतो? कोणताही अल्काइल ग्रुप कसला इफेक्ट दाखवतो? प्लस आय इफेक्ट. प्लस हे बघा, हा कार्बोकेटाइन अनस्टेबल आहे. फक्त कार्बोकेटाइन काय अनस्टेबल. पण जर तो टर्शरी कार्बोकेटाइन असेल तर त्याला किती अल्काइल ग्रुप जॉईन असणार आहेत? आणि तिन्ही दिलदार आहेत. कमतरता निर्माण झाली आहे म्हणून हा काय म्हणतोय मिथाइल ग्रुप, हे माझं घे की शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. हा म्हणतोय माझं घे की शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ह्याच्याकडे ढकलतायत सो दॅट त्याला ती कमतरता फील व्हायला, म्हणजे स्टॅबिलिटी. म्हणजे टर्शरी कार्बोकेटाइन हा सगळ्यात जास्त काय असतो? स्टेबल. तसंच जर बघितलं तर जर सेकंडरी घेतला, काय घेतला सेकंडरी. आता सेकंडरी मध्ये ठीक आहे, परत बॉन्ड बिंड ब्रेक झाला आणि तुम्हाला मिळताना असा काहीतरी टर्शरी कार्बोकेटाइन मिळाला. हा, इथं एच आहे, ठीक आहे, आणि इथं काय तर बीआर काय तर मायनस. मज्जा काय आहे, निमिष हा हायड्रोजन आहे, दुःखात आहे. नीलराजनं घेऊन गेले पैसे निघून बुडवून गेलं त्याचं, श्रद्धा दुःखात आहे. पण निमिष इज अ हायड्रोजन मीन्स ही कॅनॉट शेअर एनी पार्ट ऑफ इट, कारण त्याच्याकडे 100 रुपये होते, ते शेअर केलेत. पण शौर्य आणि भक्ती ते काय म्हणतात, तुझे कमी झालेत ना, देतो. पण पहिला इथं 60 रुपये मिळत होते रे, निमिष नाही देतय, 40 रुपये मिळत आहेत. जराच दुःख वाढणार, कमी झालेला वाढणारच ना. 60 रुपये मिळणे आणि 40 रुपये मिळणे फरक आहे की नाही आहे? म्हणजे तुमचा सेकंडरी कार्बोकेटाइन हा कमी स्टेबल असतो टर्शरी कार्बोकेटाइन पेक्षा. आणि मग प्रायमरी मध्ये काय होत असते? प्रायमरी मध्ये काय होत असते? हा, एकच कोणतरी देणार आहे रे. प्रायमरी मध्ये काय होणार आहे? एकच. म्हणजे आता भक्ती पण म्हणते नाही बाबा माझ्याकडे पैसे नाही आहेत, निमिष पण म्हणतोय माझ्याकडे पैसे नाही, फक्त एकच कोण आहे, नीलराज म्हणतोय की ठीक आहे मी तुला शेअर करतो. पण इथं तिला जेव्हा तिनं बीआर दिला, म्हणजे नीलराजनं धोका दिलेला काय, हा, नीलराजनं धोका देऊन निघून गेलेला. तर आता निमिष आणि शौर्य काय म्हटले, आमच्याकडे काय आता पैसे नाहीये, हायड्रोजन. भक्ती म्हणते ठीक आहे मी तुला शेअर करते. पण प्रायमरी अल्किल हॅलाइड्स मध्ये 20 रुपये, सेकंडरी अल्किल हॅलाइड मध्ये 40 रुपये, टर्शरी अल्किल हॅलाइड मध्ये 60 रुपये. कोणाच्या केसमध्ये स्टॅबिलिटी सगळ्यात जास्त असणार आहे? प्लस आय इफेक्ट म्हणजे काय, समोरच्या पॉझिटिव्हली चार्ज स्पीशीज आहे ना, त्याला स्वतःकडचे शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अल्काइल ग्रुप्स काय करतात, ढकलतात. स्वतःचे इलेक्ट्रॉन पेअर जेव्हा तुम्ही समोरच्याकडे ढकलताय त्याला प्लस आय इफेक्ट म्हणतो. कसला इफेक्ट म्हणतो? प्लस आय इफेक्ट हा सगळ्यात जास्त टर्शरी कार्बोकेटाइन मध्ये दिसतो, त्यापेक्षा कमी सेकंडरी, त्यापेक्षा कमी प्रायमरी, आणि एकदमच कमी मिथाइल. एकदमच कमी, ज्यात सगळे भक्ती पण थर्ड मारणार, शौर्य पण थर्ड मारणार आणि नीलराज पण थर्ड मारणार. तू दिलास बोंबलत बस, आम्हाला काय म्हटलेलं द्यायला तुला, मैत्री होय की नाही? येस ऑर नो?
सो टर्शरी कार्बोकेटाईनचा प्लस हा इफेक्ट सगळ्यात जास्त असतो. त्यामुळे जरी Br गेला, तर त्याला काही जास्त दुःख, कारण त्याला शेअर करणारे प्लस हा इफेक्ट किती जण आहेत? 3. तेच मिथाईलला सगळ्यात जास्त दुःख आहे त्याला, त्यामुळे तो इजिली कार्बोकेटाइन फॉर्म करणार. समझ में आ रहा है? टर्शरी कार्बोकेटाइन क्यों इजिली फॉर्म करता है? क्योंकि उसके पास 3 अल्काइल ग्रुप्स हैं. अगर Br जब भी चला गया तो 3 ग्रुप्स उसको कर रहे हैं, दे रहे, देखो दिलासा दे रहे, कोई दे नहीं रहा है उसको डायरेक्टली, हे असं कोण देत नाहीये. तुम्हाला मार्क्स कमी पडले म्हणून तुमचा मित्र सांगतोय तुम्हाला असू दे रे, जाऊ दे, करूया नंतर ना, काय तर तुझे मार्क्स 4 मार्क्स वाढून देणार आहे तुम्हाला बोर्ड्सला तिथं, नाही की नाही. पण जेव्हा तो मग असू दे म्हणतोय, म्हणजे मम्मी जेव्हा म्हणते असू दे, कसं भारी वाटतंय, दॅट इज असू दे. तिथं 3 असू देत, इथं 2 असू देत, इथं 1 असू दे, आणि मिथाईल मध्ये एकही असू दे. हार्ड मम्मी आमच्यासारखी, शिव्या, नुसता शिव्या. इथं बघा, सेकंडली द कार्बोकेटाइन इंटरमिजिएट इज स्टॅबिलाइज्ड बाय विच इफेक्ट ऑफ अल्काइल सबस्टिट्यूएंट और ऑल्सो बाय हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट. आता हायपर कॉन्जुगेशन माझं लेक्चर बघायचं, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा, त्यामध्ये हायपर कॉन्जुगेशन ऑफ अल्काइल substituents containing alpha hydrogen. As a result, SN1 mechanism is most favored in tertiary halides and least favored in primary halides. This can be represented diagrammatically as काय? SN2 ची रेट कशी वाढते? सगळ्यात जास्त प्रायमरी मिथाइल, मग प्रायमरी, मग सेकंडरी आणि मग टर्शरी. SN1 त्याचं उलट. काय SN1 उलट? पहिला टर्शरी, मग सेकंडरी, मग प्राइमरी आणि मग मिथाइल. समझ में आ रहा है? यस और नो? ठीक है. सो टर्शरी हॅलाइड्स अंडरगो न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन बाय SN1 mechanism, while primary halide follows SN2 mechanism. Secondly, halides react by either of the mechanism or by mixed mechanism depending upon the exact condition. आता हे सगळं मिक्स्ड आपण काय बघत नाही, कारण आपण काही नीट आणि जेई बघत नाहीये. आपण SN1 आणि SN2 वरतीच फोकस करायचं, मिक्स्ड बघत नाही. ठीक आहे. नेक्स्ट बघा, न्यूक्लियोफिलिसिटी ऑफ रिएजंट. नाउ यू टेल मी वन थिंग, SN2 मेकॅनिझम मध्ये कोणाकोणावरती रेट ऑफ रिएक्शन डिपेंड आहे? SN2 मध्ये रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ऑन सबस्ट्रेट एज वेल एज, and your reagent is nucleophile. आणि SN1 मध्ये रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ऑन सबस्ट्रेट. सो SN1 मध्ये न्यूक्लियोफाइल कसा आहे यावरती काय फरक पडत? SN1 ची रेट ही न्यूक्लियोफाइल वरती डिपेंड राहतच. So nucleophilicity of reagent does not affect the rate of SN1 reaction, but in the case of SN2 reaction, the rate of reaction depends on substrate as well as your nucleophile. Who is nucleophile? Who is easily giving a lone pair of electron. So अभी यहाँ पे न्यूक्लियोफाइल कौन रहना चाहिए? ऐसा न्यूक्लियोफाइल होना चाहिए कि जो इजीली लोन पेयर दे रहा है, तो वो इजीली रिएक्ट करेगा, तो रेट ऑफ रिएक्शन SN2 की क्या होगी? ज्यादा. समझ में आ रहा है जो मैंने बोला? सिर्फ SN2 के केस में तुम्हारे रिएजेंट, तुम्हारे न्यूक्लियोफिलिसिटी का फर्क पड़ता है. कौन अच्छा है न्यूक्लियोफाइल कौन अच्छा है? जो इजीली लोन पेयर दे रहा है. क्या कर रहा है? जो कौन कह रहा है? जो इजीली क्या कर रहा है? लोन पेयर दे रहा है. समझ में आ रहा है? ये सुनो. सो बघा, a nucleophile is a species that uses its electron pair to form a bond with the carbon. Nucleophilic character of any species is expressed in its electron releasing tendency. जो जितना इजीली इलेक्ट्रॉन रिलीज करेगा वो उतना अच्छा न्यूक्लियोफाइल, और जो लोन पेयर देता है वो लेविस बेस रहता है, और जो लोन पेयर लेता है वो लेविस एसिड रहता है. तो यहाँ पे न्यूक्लियोफाइल लोन पेयर देता है, शेयर करता है, दैट इज अ लेविस बेस. देन इट इज अ, सो व्हिच कैन be correlated to its strength of a Lewis base. A more powerful nucleophile attacks the substrate faster and favors which mechanism? Now, the rate of SN1 mechanism is independent of the nature of nucleophile, because in SN1 the rate of reaction depends only on the substrate and not on the. So nucleophile does not react in the slow step of SN1. So it waits until the carbocation intermediate is formed.
आणि नंतर ना अटॅक करतो. पण बाकीच्या पुढच्या स्टेप काय होते सगळे फास्ट. मी तुम्हाला काय म्हटलं, रेट ऑफ रिएक्शन कशावरती डिपेंड राहते, स्लो. फास्ट वरती डिपेंड राहत. समझ में आ रहा है, येस और नो, येस और नो. ठीक आहे. आता बघा, एखादा निगेटिव्हली चार्ज न्यूक्लियोफाइल इझिली लोन पेअर देतो कम्पेअर टू तोच न्यूक्लियोफाइल जेव्हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, कम्पेअर टू तोच न्यूक्लियोफाइल जेव्हा न्यूट्रल आहे. हे बघा, a negatively charged nucleophile is more powerful than its conjugate acid. For example, RO minus is a better nucleophile than ROH. ROH पण देणार आहे लोन पेअर, ऑक्सिजन लोन पेअर देणार आहे, पण त्यावेळी तो न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. पण जेव्हा तो कॉन्जुगेट बेस म्हणून बिहेव करणार आहे, O मायनस इझिली लोन पेअर देणार आहे. ठीक आहे. नाउ नेक्स्ट, लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढते पिरियॉडिक टेबल मध्ये. काय वाढते? लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढते. एंडचे एलिमेंट कोण असतात? नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कोणाची असते? फ्लोरीन. म्हणजे फ्लोरीनची ॲबिलिटी आहे टू अट्रॅक्ट शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. तो देण्यामध्ये बिहेव नाही करत, तो कशामध्ये बिहेव करतो? मग न्यूक्लियोफिलिसिटी डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट इन द पिरियॉडिक. लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीज होते, म्हणजे घेण्यामध्ये जास्त बिलिव्हमेंट आहे त्याची, देण्यामध्ये. आणि डाऊन द ग्रुप, डाऊन द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होत असते? कमी. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होते म्हणजे त्याला स्वतःकडे ओढण्याची ॲबिलिटी काय होते? स्वतःकडे ओढण्याची ॲबिलिटी काय होते? त्यामुळे तो लोन पेअर काय करू शकतो? सो लेफ्ट टू राईट न्यूक्लियोफिलिसिटी डिक्रीजेस ऑफ एटम अँड टॉप टू बॉटम न्यूक्लियोफिलिसिटी इंक्रीजेस ऑफ अ एटम. समझ में आ रहा है, यस और नो? हे बघा, when the donor atom are from the same period of the periodic table, nucleophilicity decreases from left to right in the periodic table. For example, H2O आणि NH3 आहे, तर नायट्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी असते आणि ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, त्यामुळे नायट्रोजनचा अमोनिया हा चांगला न्यूक्लियोफाइल कम्पेअर्ड टू वॉटर. ठीक आहे. आता when the donor atoms are from same group of periodic table, nucleophilicity increases down the group. कारण देण्याची क्षमता वाढते आणि घेण्याची क्षमता कमी होते, कारण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होते म्हणजे घेणं कमी होते, देणं वाढते. काय वाढते? हा. दुसरं सॉल्व्हंट पोलॅरिटी. सॉल्व्हंट पोलॅरिटी मी म्हटलं, ही सगळी रिएक्शन होते ना, ह्या रिएक्शनला काहीतरी मीडियम लागते. काय लागते या रिएक्शनला? आता जेव्हा तुम्ही SN2 मेकॅनिझम घेताय त्यावेळी तुम्ही म्हटलं की, म्हणजे मी म्हटलं की मिथाइल ब्रोमाइड आणि OH मायनस हे दोन्हीही स्लो स्टेप मध्ये इन्व्हॉल्ड आहेत. कोणत्या स्टेप मध्ये इन्व्हॉल्ड आहे? कोणत्या स्टेप मध्ये इन्व्हॉल्ड आहे? स्लो. सो दॅट तुमची रिएक्शन काय व्हायला पाहिजे? CH3OH आणि काय व्हायला पाहिजे तर Br काय व्हायला पाहिजे तर मायनस, असं काहीतरी व्हायला पाहिजे. येस और नो? पण जर मी तर सॉल्व्हेंट घेतला जो प्रोटॉइक आहे, काय म्हणजे H+ आयन देतो, सॉल्व्हेंटच काय देतोय? H+ आयन. जर मी असा सॉल्व्हेंट पहिल्यापासून घेतला जो H+ आयन देतोय, तर तो H+ या OH बरोबर कंबाईन होऊन काय देणार आहे? H2O. आणि याला बोंबलत बस म्हणणार, न्यूक्लियोफाइल देणारच नाही. न्यूक्लियोफाइल मग चालेल प्रोटॉइक सॉल्व्हेंट घेऊन, पोलार प्रोटॉइक सॉल्व्हेंट घेऊन. प्रोटॉइक सॉल्व्हेंट घेऊन चालेल, अप्रोटॉइक सॉल्व्हेंट घ्यायचा. कसला सॉल्व्हेंट घ्यायचा? म्हणजे जो H+ आयन देणार. आता टर्शरी केस मध्ये काय असतंय? टर्शरी केस मध्ये काय असतंय? CH3C परत CH3 परत CH3 इथं Br आहे. ह्या पहिल्या स्टेप मध्ये फक्त बॉन्ड काय होतंय? ब्रेक. आता पहिल्या स्टेप मध्ये जेव्हा बॉन्ड ब्रेक झाला तेव्हा इथं Br मायनस मिळाला ना, पहिल्या स्टेप मध्ये मिळाला ना. मग सॉल्व्हेंट प्रोटॉइक घ्यायचा. का सॉल्व्हेंट प्रोटॉइक घ्यायचा? कारण जर तुम्ही ह्या एका कंटेनर मध्ये हे घडवताय ना, सगळं हे सगळं एका कंटेनर मध्ये घेताय, जर तुम्ही सॉल्व्हेंट असा घेतला जो H+ देतो, काय घेतो? तो पहिल्या स्टेपला काय करणार? जो Br मायनस आलेला आहे त्याला घेऊन बसणार, जो बाय प्रोडक्ट आहे त्याला, आणि मग त्याला फ्री ठेवणार. आणि याला फ्री ठेवल्यामुळे जो OH मायनस तुम्ही नेक्स्ट स्टेपला वापरणार त्याला फ्रंट साइड आणि बॅक साइड अटॅक करायला सोपं जाणार. समजतंय? समजतंय? काय सांगितलं लक्षात येतंय? येस और नो? ठीक आहे. बघा, सॉल्व्हेंट पोलॅरिटी. SN1 mechanism proceeds via formation of carbocation.
intermediate. A good ionizing solvent, polar solvent, stabilizes the ions by solvation. एखादा आयोनायझिंग सॉल्व्हंट किंवा पोलार सॉल्व्हंट त्या जे काही आपल्याकडे सोल्यूट पार्टिकल आहे त्याला स्टेबल करतं, त्याला हे सराउंड करून, काय करून, सराउंड करून. सो solvation of carbocation is relatively poor and solvation of anion is particularly important. anion कधी मिळाला? SN1. anion कशामध्ये मिळाला? So anions are solvated by hydrogen bonding solvent. So that is protoic solvent. Which solvent? Hydrogen bonding solvent. Protoic solvents. So thus SN1 reaction proceeds more rapidly in polar protoic solvent. कारण polar protoic solvent असेल तर त्याचा जो H आहे तो Br बरोबर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग करून विषय कट करणार आणि कार्बोकॅटायनला फ्री करणार. त्यामुळे मग तो काही न्यूक्लियोफाइल तुम्ही घेणार त्याचा फ्रंट साइड आणि अटॅक होणार. समझ में आ रहा है? यस और नो? हाँ. अप्रोटॉइक. आता पोलार प्रोटॉइक सॉल्व्हेंट युजली डिक्रीजेस द रेट ऑफ SN2 रिएक्शन. का? SN2 रिएक्शन मध्ये जी स्लो स्टेप आहे त्या स्लो स्टेप मध्येच न्यूक्लियोफाइल आहे. कशामध्ये न्यूक्लियोफाइल आहे? in the rate determining step of SN2 mechanism, substrate as well as reagent. reagent म्हणजे कोण? न्यूक्लियोफाइल, जो की नेगेटिव्हली चार्ज आहे, जो की a polar solvent stabilizes the nucleophile. polar solvent काय करणार आहे? OH मायनस ला स्टॅबिलाइज करून टाकणार, घेऊन टाकणार स्वतः बरोबर. मग काय होणार? OH मायनस अटॅक करायला जाणार का बॅक साइड? नॉट. So one of the reactant by solvation. So the solvent deactivates the nucleophile by stabilizing it. Hence aprotoic solvent. Which solvent? जो H plus ion देणार नहीं, और solvent of low polarity will favor which mechanism? SN2 mechanism. Which mechanism? SN2. समझ में आ रहा है? यहाँ तक कुछ डाउट है? यहाँ तक कुछ डाउट है? रीड करो ये वाला पॉइंट है आपके बुक में, रीड करो. Yes. CET चा पहिला प्रश्न, प्रिपरेशन अँड प्रॉपर्टीज ऑफ मोनोहॅलाइड्स. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिएक्टिविटी ऑफ अल्किल हॅलाइड्स विथ अमोनिया? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होते. कसलं रिएक्शन होते? कसलं रिएक्शन होते? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये अल्किल हॅलाइडची बॉन्ड लेंथ खूप इम्पॉर्टंट आहे. C-X जो आहे, ज्याचं C-X लांबडं मोठं, त्याचं बॉन्ड लेंथ जास्त असेल तर बॉन्ड स्ट्रेंथ काय असणार आहे? कमी. आणि बॉन्ड स्ट्रेंथ कमी असेल तर तो बॉन्ड इझिली काय होणार आहे? ब्रेक. हॅलोजन्स मध्ये सगळ्यात पहिलं फ्लोरीन असतंय, मग क्लोरीन असतंय, मग ब्रोमीन असतंय आणि मग कोण असते तर आयोडीन. फ्लोरीनला किती शेल असतात? 2. क्लोरीनला किती शेल असतात? 3. ब्रोमीनला किती शेल असतात? 4. आणि आयोडीनला किती शेल असतात? 5. म्हणजे C-X ही बॉन्ड लेंथ सगळ्यात जास्त कोणाची असते तर Ci. ज्याची बॉन्ड लेंथ जास्त, बॉन्ड स्ट्रेंथ कमी. ज्याची बॉन्ड लेंथ जास्त, बॉन्ड स्ट्रेंथ कमी आणि बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी कमी लागणार. बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी कमी लागली तर रिएक्टिव्हिटी जास्त. रिएक्टिव्हिटी मी काय म्हटलं लक्षात घ्या. बॉन्ड लेंथ जास्त, बॉन्ड लेंथ जास्त असेल तर बॉन्ड स्ट्रेंथ कमी आणि बॉन्ड स्ट्रेंथ कमी असेल तर रिएक्टिव्हिटी जास्त. काय जास्त? मग कोणाची रिएक्टिव्हिटी जास्त असणार आहे? कोणाची बॉन्ड लेंथ जास्त असणार आहे? Ri. सगळ्यात जास्त बॉन्ड लेंथ, त्यापेक्षा कमी RBr, त्यापेक्षा कमी RCl, त्यापेक्षा कमी RF. मग सगळ्यात जास्त रिएक्टिव्हिटी कोणाची असणार आहे? ह्यामध्ये ऑप्शन आहे का? नाही. सगळ्यात जास्त बॉन्ड लेंथ Ri, मग RBr, मग RCl. ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी सगळ्यात जास्त कोणाची असणार आहे? Ri, त्यापेक्षा कमी RBr, त्यापेक्षा कमी RCl. ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी, रिएक्टिव्हिटी कोणत्या फॅक्टर वरती डिपेंड राहते? बॉन्ड लेंथ. ज्याची बॉन्ड लेंथ जास्त त्याची बॉन्ड स्ट्रेंथ कमी.
ज्याची बॉन्ड लेंथ जास्त त्याची बॉन्ड लेंथ जास्त त्याची बॉन्ड स्ट्रेंथ कमी. ठीक आहे. नेक्स्ट, which of the following reagent is used in the preparation of nitroalkane from haloalkane? Which of following, क्वेश्चन लिहू नका रे, फक्त आन्सर लिहा. Which of the following reagent is used in the preparation of nitroalkane from haloalkane? आता नायट्रोअल्केन, हॅलोअल्केन कोण आहे? R डॅश काय आहे? X. नायट्रोअल्केन येण्यासाठी आपण कशा बरोबर ट्रीट करतो त्याला? AgNO2. सो इथं काय येणार आहे? R डॅश NO2 प्लस काय येणार आहे? तर AgX. R डॅश X प्लस AgNO2 ला R डॅश NO2 प्लस AgX. कोण येणार आहे आन्सर? हे तीन तर येत नाही. हे तीन तर मग ऑप्शन कोणता असणार आहे? हे लिहून घेतला का रिएक्शन? R डॅश X प्लस AgNO2 काय देते? R डॅश NO2 प्लस AgX. So which of the following reagent is used in preparation of nitroalkane? सिल्वर नाइट्राइट. काय यूज केली जाते? काय यूज केलं जातं? सिल्वर नाइट्राइट. रिएक्शनला पटकन R dash X plus AgNO2 gives R dash NO2 plus AgX. प्लस काय येणार आहे? AgX. सो इथं काय असणार आहे? सिल्वर नाइट्राइट. काय येणार आहे? काय येणार आहे? समजतं का? येस और नो? ठीक आहे. नेक्स्ट, which of the following is obtained as a major product when excess of methane is treated with limited chlorine in presence of UV light or sunlight? ही कसली रिएक्शन आहे? हॅलोजिनेशन ऑफ अल्केनची रिएक्शन आहे. कसली रिएक्शन आहे? हा, मग त्यांनी काय म्हटलंय? तुम्ही मिथेन काय घेतलाय? एक्सेस ऑफ मिथेन जर तुम्ही घेतला आणि लिमिटेड क्लोरीन घेतला इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट किंवा UV लाईट, तर तुम्हाला मेजर प्रोडक्ट मिथाइल क्लोराइड मिळतं. काय मिळतं मेजर प्रोडक्ट? म्हणजे क्लोरोमिथेन. म्हणजे जर तुम्ही अल्केन एक्सेस मध्ये घेतला, जर तुम्ही अल्केन काय घेतला एक्सेस मध्ये, तर मोनो हॅलो अल्केन मेजर मिळणार. काय मेजर मिळणार? काय मेजर मिळणार आहे? मोनो हॅलो अल्केन. कोण आहे मोनो हॅलो अल्केन? क्लोरोमिथेन. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? क्लोरोमिथेन. कोण आहे? कोण आहे? क्लोरोमिथेन. समजतंय? येस और नो? येस और नो? ठीक आहे. नेक्स्ट, select the correct order of boiling point of the compound from the following. Now, boiling point depends on molar mass. Boiling point depends on molar mass. सगळ्यात जास्त ज्याचा त्याचा boiling point जास्त. मोलार मास ज्याचा सगळ्यात जास्त त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त. ऑप्शन्स जर बघितला तुम्ही इथं, तर ब्रोमीन इथं तीनदा आहे, म्हणजे याचा मोलार मास सगळ्यात काय असणार आहे? जास्त. CHBr3 चा मोलार मास सगळ्यात जास्त. त्यापेक्षा कमी CH2Br2 चा मोलार मास, त्यापेक्षा कमी CH3Br चा मोलार मास, आणि त्यापेक्षा कमी CH3Cl चा मोलार मास. कारण क्लोरीनच्या खाली ब्रोमीन असते ना, आणि डाऊन द ग्रुप मोलार मास वाढतंय की नाही वाढतंय? येस. मी तुम्हाला काय म्हटलं? ज्याचा मोलार मास जास्त म्हणजे CHBr3 चं बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त असणार आहे. बघा ऑप्शन आहे का? CHBr3 सगळ्यात जास्त आहे. बघा CHBr3 सगळ्यात जास्त. CHBr3 बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त. मग CH2Br2, मग CH3Br, मग CH3Cl. बॉइलिंग पॉइंट कोणावरती डिपेंड राहते? लिहून घ्या. बॉइलिंग पॉइंट डिपेंड्स ऑन दी मोलार मास. मोलार मास इज डायरेक्टली proportional to boiling point. Who is directly proportional to boiling point? मोलार मास इज डायरेक्टली proportional to boiling point. ज्याचा मोलार मास जास्त त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त. 3 ब्रोमीन आहेत म्हणजे मोलार मास सगळ्यात जास्त आहे. त्यापेक्षा कमी 2 ब्रोमीन, त्यापेक्षा कमी 1 ब्रोमीन, आणि मग क्लोरीन. कारण क्लोरीनच्या खाली ब्रोमीन आहे,
सगळ्यात कमी मग फ्लोरीन, मग क्लोरीन, मग ब्रोमीन आणि मग समझ में आ रहा है? यस और नो? Next, which of the following compound does not exhibit optical isomerism? ऑप्टिकल आयसोमेरिझम साठी काय असायला पाहिजे? कायरल कार्बन. ऑप्टिकल आयसोमेरिझम साठी काय असायला पाहिजे? ऑप्टिकल आयसोमेरिझम साठी काय असायला पाहिजे? कायरल कार्बन. त्यांनी म्हटलंय विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट फ्रोज म्हटलंय. काय म्हटलंय? आपण स्ट्रक्चर ड्रॉ करूया सगळ्यात पहिला. 3-आयडोहेक्सेन. हेक्सेन किती कार्बन असतात? 6. 1 2 3 4 5 6. थर्ड कार्बनला काय आहे तर आयोडीन. इथं काय आहे तर CH3. इथं काय आहे तर CH2. इथं काय आहे तर CH2. इथं काय आहे तर CH2. इथं काय आहे तर CH3 आणि इथं काय आहे तर H. कायरल कार्बन आहे का यामध्ये? नाही म्हणशील फटके देईन. हा मिथाइल, हा इथाइल ग्रुप आहे, हा प्रोपाइल ग्रुप आहे, हा आयोडीन आहे आणि हायड्रोजन आहे. म्हणजे हा कसला ग्रुप आहे? कायरल कार्बन आहे. यामध्ये कसला कार्बन आहे? हा. नेक्स्ट 2-आयडो-2 मिथाइल किती कार्बन आहेत? ब्युटेन म्हणजे 4 कार्बन. 1 2 3 4. पहिला ब्रांचेस कधी पण घेऊन घ्यायचे. मग सेकंड पोझिशनला काय आहे? आयोडीन आणि सेकंड पोझिशनला काय आहे? मिथाइल. आता इथं काय येणार आहे? मिथाइल. इथं काय येणार आहे? H2. इथं काय येणार आहे? H3. हा कायरल कार्बन आयुष्यात कधी होऊ शकत नाही. का? तर हा जो कार्बन आहे की ह्याला किती मिथाइल ग्रुप आहे? 2 अल्काइल ग्रुप सेम आले. आपण म्हणतो का सेम अल्काइल ग्रुप चालतात का? अल्काइल ग्रुप काय असायला पाहिजेत? किंवा कोणताही ग्रुप काय असायला पाहिजे? वेगळा. इथं बघा, हा इथाइल ग्रुप आहे, हा प्रोपाइल ग्रुप आहे, हा आयोडीन आहे आणि हा काय आहे? हायड्रोजन. चाल वेगळे होते. त्यांनी विचारले काय? तर हेच येणार आन्सर. नॉट शोज ऑप्टिकल आयसोमेरिझम. नॉट शोज, नॉट शोज. आता 2-आयडोपेंटेन पण ड्रॉ करून दाखवते. आयडोपेंटेन, पेंटेन म्हणजे किती कार्बन? सो फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन. हा सेकंड पोझिशनला काय आहे तर आयोडीन. इथं काय असणार आहे मग? हायड्रोजन. इथं काय असणार आहे? CH3. इथं हायड्रोजन 2, इथं हायड्रोजन 2 आणि इथं हायड्रोजन 3. परत हा कसला कार्बन आहे? कायरल आहे. कसला कार्बन आहे? कायरल. नेक्स्ट 2-आयडो-3 मिथाइल ब्युटेन आहे ना. मग परत ब्युटेनला किती कार्बन असतात? 4. 1 2 3 4. मग 4 मध्ये सेकंड पोझिशनला आयोडीन लिहूया आणि थर्ड पोझिशनला काय लिहूया? मिथाइल. ह्याची व्हॅलेन्सी 1 राहिली, ह्याची व्हॅलेन्सी 3 राहिली, ह्याची व्हॅलेन्सी 3 राहिली आणि इथं काय येणार आहे? H. परत एकदा बघा रे बाळांनो, कायरल आहे, हा मिथाइल आहे, हा आयोडीन आहे, हा हायड्रोजन आहे आणि हा आइसोप्रोपाइल ग्रुप है. जब मैं चेक करते ही तो मैंने फर्स्ट और सेकंड चेक किया, मेरे को सेकंड में समझा कि ये ऑप्टिकल आइसोमेरिज्म, तो उसको टिक कर दो, विषय कट कर दो. आगे का चेक करते बैठो नहीं, क्योंकि हमको कितने सेकंड में सॉल्व करना है क्वेश्चन? 52. अब भी 52 सेकंड में नहीं करना है हमको 40 सेकंड में सॉल्व करना है, क्योंकि हमको जल्दी जल्दी केमिस्ट्री खत्म करना है और जल्दी जल्दी केमिस्ट्री खत्म करके फिजिक्स के पास जाना है, क्योंकि हमारे पास 90 मिनट्स है. 90 मिनट्स. कितने मिनट्स है? 90 मिनट्स में हमको कितने क्वेश्चन सॉल्व करना है? 100 क्वेश्चंस. उस 100 क्वेश्चन में से फिजिक्स के कितने रहते हैं? 50 और केमिस्ट्री के कितने रहते हैं? 50. मतलब ह्याला 45 मिनिट आहेत आणि ह्याला 45 मिनिट आहेत. आपला गोल असतो की ह्याला 40 मिनिटात संपवून 50 मिनिटं इथं लावूया. त्यामुळे कधी पण सीईटीचा पेपर सॉल्व करताना सगळ्यात पहिला काय सॉल्व करायचा? केमिस्ट्री. काय सॉल्व करायचा? काय सॉल्व करायचा? काय सॉल्व करायचं? नाही, मॅथ्स नसते. पहिला पीसी असेल तर पीसी मध्ये सॉल्व करायला लागते. पीसीचा 1.5 तास संपल्याशिवाय मॅथ्स येत नाही. किंवा जर पहिला तुम्हाला मॅथ्स आला किंवा बायो आला तर ते पहिलं सॉल्व करायचं. ते 1.5 तास संपल्याशिवाय पुढचा पेपर येत नाही. एकतर तुम्हाला एकतर तुम्हाला एम किंवा बी पहिला येईल आणि मग पीसी येईल, किंवा पहिला पीसी येईल आणि मग काय येईल? एम. हे टोटली डिपेंड राहते तुम्ही कोणत्या स्लॉटला आहे, कुठं बसलाय. तुम्ही जो पेपर सॉल्व करताय, तुम्ही जो पेपर त्या पीसी समोर बसलाय, तो क्वेश्चन नंबर आणि बाजूचा क्वेश्चन नंबर सेम असला तरी क्वेश्चन सेम, ऑप्शन सेम स्विच केलेले असतात. त्यामुळे कंटिन्यू डाव होतोय. कॉपी करू शकत नाही. पहिला जय माता दी चालायची, आता नाही चालत. ठीक आहे. नेक्स्ट आहे आयडेंटिफाय. आयडेंटिफाय द प्रोडक्ट. चिट्ट्या घेऊन काय करणार आहे? आयडेंटिफाय द प्रोडक्ट व्हेन 2-bromobutane is heated
with aqueous solution of NaOH. देखो aqueous सब्स्टिट्यूशन देता है और अल्कोहलिक क्या देता है, एलिमिनेशन। तो ब्रोमोब्यूटेन है, देखो हाँ, CH3 सिंगल बॉन्ड CH, सेकंड पोझिशनला ब्रोमीन, परत CH2, परत काय आहे तर CH3, 2 ब्रोमोब्यूटेन। ह्याला तुम्ही कशाबरोबर ट्रीट केला, aqueous NaOH। पटकन रिएक्शन लिहून घ्यायची, पटकन रिएक्शन लिहून घ्यायची। CH3 सिंगल बॉन्ड CH, Br सिंगल बॉन्ड CH2 CH3, aqueous NaOH, सबस्टिट्यूशन aqueous आहे, सबस्टिट्यूशन aqueous आहे, सबस्टिट्यूशन aqueous आहे, सबस्टिट्यूशन Br च्या जागे शौर्य OH, Br च्या जागे Br च्या जागे OH च्या जागे काय मिळणार, CH3, बिहार नाही बिहार, CH3 सिंगल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3, इथं काय येणार आहे OH, प्लस बाहेर काय पडणार आहे NaBr, नाव काय येणार आहे याचं, ब्युटेन डॅश 2 डॅश OL, ब्युटेन डॅश 2 डॅश OL। ऑप्शन ए बी सी नाही म्हणजे डी असणार, ऑप्शन ए बी सी नाही म्हणजे काय असणार आहे, ऑप्शन ए बी सी नाही म्हणजे काय असणार आहे, रिएक्शन लिहिली, रिएक्शन लिहिली, रिएक्शन लिहिली, पट 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 पट। चला लवकर लवकर क्लिअर करू, स्क्रीन स्क्रीन क्लिअर करू। ब्यूटेन 2 OL, ब्यूटेन 2 OL, ब्यूटेन। Okay, question number 7. Which of the following is likely to undergo racemization? टर्शरी अल्किल हॅलाइड किंवा सेकंडरी अल्किल हॅलाइड। टर्शरी नसेल तर सेकंडरी, टर्शरी नसेल तर मग कोण आहे टर्शरी, टर्शरी टर्शरी हा सेकंडरी आहे, हा पण सेकंडरी, हा प्रायमरी आणि हा, आणि एक बघा रेसिमायझेशन इझिली कोण जाणार, ज्यामध्ये कायरल कार्बन आहे। कसला कार्बन आहे, कसला कार्बन आहे, कसला कार्बन आहे, हा कायरल कार्बन आहे इथं, हा का ना, हा वाला कार्बन कसला कार्बन आहे सांगा, कारण इथं मिथाइल ग्रुप आहे, इथं इथाइल ग्रुप आहे, इथं क्लोरीन आहे, इथं हायड्रोजन आहे, सगळे सेकंडरी आहेत, 3 सेकंडरी आहेत, पण त्यामध्ये रेसिमायझेशन पटकन कोण जाणार, ज्याच्याला कायरल कार्बन आहे, ज्याला ज्याला समझ में आ रहा है, ज्याला कॅल्क्युलेट द पर्सेंटेज, हे नाही तुम्हाला नाही आहे, हे म्हणजे अजून ऍटम्स इकॉनॉमी व्हायचं आहे। बघा बघा क्वेश्चन बघा, क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑब्टेन्ड when methyl bromide is treated with ethyl bromide with sodium metal in presence of dry ether। बाळांनो ही कोणती रिएक्शन सांगा, मिथाइल ब्रोमाइड, इथाइल ब्रोमाइड आणि सोडियम इन ड्राय इथर, वर्थ सिंथेसिस, कसली आहे, कसली सिंथेसिस आहे, म्हणजे मिथाइल ब्रोमाइड आहे, त्याला आपण 2 टाइम्स Na बरोबर ट्रीट करतो, आणि दुसरं काय आहे तर इथाइल काय आहे तर ब्रोमाइड, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, सोडियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, हे वर्थ सिंथेसिस आहे, कपलिंग होत आहे, सेल्फ कपलिंग पण होत आहे, क्रॉस कपलिंग। सेल्फ कपलिंगला कोण मिळणार आहे, CH3 बरोबर CH3 बॉन्ड होणार, परत CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3, हा पण सेल्फ कपलिंग, हा सेल्फ कपलिंग दोनदा लिहिला। क्रॉस कपलिंग हे काढा आणि ह्याला जुडवा, काढून जुडवलं CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3, मग which of the following is not obtained when the mixture of methyl bromide and ethyl bromide is treated with sodium metal। देखो हमको इथेन तो मिल रहा है 2 कार्बन का, ब्यूटेन तो मिल रहा है 4 कार्बन का, और प्रोपेन भी मिल रहा है कितने कार्बन का, 3 कार्बन का। तो मीथेन, इथेन, प्रोपेन, ब्यूटेन मिल रहा है, तो ये तीनों तो मिल रहे हैं, तो जो ऑप्शन डी है वो नहीं मिल रहा।
पेंटेन आहे. डी ऑप्शन कोण आहे? डी ऑप्शन पेंटेन आहे. आणि पेंटेन मिळत रिॲक्शनला. अजून एक क्वेश्चन थांबणार आहे मग. 9 आहेत, 9 आहे, हा 10वा झाला की थांबूया. ए बाबा, नाही रे बाबा, मला टाइम नाही. थोडा वेळ झालास की काय तुला? मी मोकळी दिसते व्हय रे? विचारते श्रद्धाला आयुष्यात किती बोंबड्या आहेत माझ्या. श्रद्धा सांग तिला. बघ की. झालं झालं का रे? अरे बाबा जाऊ दे तिकडं. त्यालाच सांग 100 रुपये देतो लिहून. Which among the following is not an allylic halide? Which among the following is not an allylic halide? Allyl halide म्हणजे कोण सांगा? ज्या कार्बनला हॅलोजन आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला डबल बॉन्ड असेल तर allylic कार्बन. ज्या कार्बनला हॅलोजन आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला डबल बॉन्ड असेल तर allylic कार्बन. माहिती का बघा, ज्या कार्बनला हॅलोजन आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे allylic कार्बन. ज्या कार्बनला हॅलोजन आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे allylic कार्बन. ज्या कार्बनला हॅलोजन आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे. हे बघा, ज्या कार्बनला हायड्रोजन आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला हु इज नॉट एन allylic halide? हु इज नॉट एन allylic halide? समझ में आया क्या? येस और नो?